मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये बी-एड सीईटी आणि ई-एल-सी-टी देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी-एड सीईटी आणि ई-एल-सी-टी या दोन्ही एक्झाम साधारणतः 2026 मध्ये कधी असतील, त्यांचे नोटिफिकेशन्स कधी येणार आणि या परीक्षेसाठी असणारी एलिजिबिलिटी, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, बी-एड सीईटी आणि ई-एल-सी-टी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात, तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झामच्या पूर्वीच कंप्लीट केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला या एक्झामच्या प्रॅक्टिससाठी दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 सप्टेंबर पासून या कोर्सची नवीन बॅच आम्ही सुरू करत आहोत. या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपलं एक्झामचं टेन्शन थोडं कमी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहूयात. तर यामध्ये जनरल रिक्वायरमेंट जी आहे ती, विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा, विद्यार्थ्याचं जे क्वालिफिकेशन आहे ते बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री त्याकडे असणं महत्वाचं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या फायनल इयर मध्ये आहेत असेही विद्यार्थी या परीक्षेला अपियर होऊ शकता. म्हणजे जर 2026 मध्ये तुम्ही तुमची फायनल इयरची एक्झाम देत असाल तरीही तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, मिनिमम मार्क्स जर आपण पाहिले तर ओपन कॅटेगरीसाठी 50% मार्क्स इथे रिक्वायर्ड आहेत. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% मार्क्सची इथे रिक्वायरमेंट असेल. इंजिनिअरिंग आणि टेक्निकल डिग्रीज ज्या असतात तिथे ओपनसाठी 55% आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 50% मिनिमम मार्क्स इथे आवश्यक आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनला एलिजिबिलिटीपेक्षा कमी मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्यांचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन मधले मार्क त्यांचे जर एलिजिबल असतील, म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 50% असतील आणि रिझर्व्हसाठी 45% असतील, तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा जर आपण सिलेबस जर पाहिला तर बी-एड जनरल सीईटी साठी असणारा सिलेबस जो आहे त्यामध्ये मेंटल ॲबिलिटी या विषयाला 40 मार्क दिलेले असतात आणि मेंटल ॲबिलिटी या विषयामध्ये जनरली तुम्हाला लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग प्रकारचे क्वेश्चन विचारले असतात. त्यामध्ये कोडिंग डिकोडिंग असेल, सिरीज असेल, डायरेक्शन अँड सेन्स असेल, डाईस असेल, कॅलेंडर असेल, क्लॉक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंगचे टॉपिक या परीक्षेमध्ये विचारले जातात. तेच जर आपण जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सला पाहिलं तर 30 मार्क इथे विचारलेले असतात. म्हणजे 30 मार्कचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि करंट अफेअर्स इत्यादी विषयामधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तेच आपण टीचर ॲप्टिट्यूड जर पाहिलं तर टीचर ॲप्टिट्यूड या विषयाला 30 मार्क इथे अलोकेट केलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, ई-एल-सी-टीचा जर आपण एक्झाम सिलेबस पाहिला तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला 20 मार्क, याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज विचारला जातो. व्होकॅब्युलरी फोकस 5 मार्क, ग्रामर फोकस 8 मार्क, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्क्स, फोनेटिक्सला 3 मार्क्स, वर्बल, इडियम्स अँड प्रोवर्बला 5 मार्क इथे दिलेले आहेत. फिगर्स ऑफ स्पीचला 2 मार्क्स इथे तुम्हाला दिलेले असतात. म्हणजे अशा पद्धतीने रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी या सर्व टॉपिक मधून तुम्हाला ई-एल-सी-टी मध्ये प्रश्न विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न जर आपण पाहिला तर बी-एड जनरल ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीची असते. तर या परीक्षेचं जे मीडियम आहे, मराठी किंवा इंग्रजी, अशा दोन्हीही मीडियम मधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला 100 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात आणि टोटल 100 प्रश्न इथे असतात आणि प्रत्येक प्रश्न हा एमसीक्यू पद्धतीचा असतो. म्हणजे तुम्हाला इथे एक प्रश्न दिला जाईल आणि त्याला 4 पर्याय असतील, त्यापैकी योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आणि त्याचं उत्तर तुम्ही ऑनलाईन सबमिट करायचं असतं. आता ही परीक्षा जी आहे ती 90 मिनिटांची असते आणि या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. म्हणजे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला स्कोर करण्यासाठी इथे फायदा होतो. आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची असल्यामुळे पेन अँड पेपर बेस्ड नाहीये. तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाऊन कम्प्युटरवरती ही एक्झाम द्यावी लागणार आहे. आता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी-एड हे इंग्लिश मीडियम मध्ये करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ई-एल-सी-टी ही एक्झाम कंपल्सरी असणार आहे. ई-एल-सी-टीचा एक्झाम पॅटर्न पाहिला तर ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीची आहे, म्हणजे पेन अँड पेपर बेस्ड नाहीये. आणि ई-एल-सी-टीचं जे मीडियम आहे ते स्ट्रिक्टली इंग्लिश मीडियम आहे, कारण ही परीक्षा इंग्लिश विषयाची आहे.
टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये तुम्हाला 50 असतात. म्हणजे बीएड जनरल पण तुम्हाला द्यायची आहे, त्याच्यासोबत ELCT पण द्यायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं जे मेरिट असेल ते 150 पैकी असणार आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला 50 मार्कांना 50 प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कचा असतो आणि प्रश्न हे MCQ पद्धतीचे असतात. जसं बीएड जनरल CET मध्ये तुम्हाला 1 प्रश्न आणि 4 ऑप्शन्स असतात. तशाच पद्धतीने ELCT मध्ये सुद्धा तुम्हाला 1 प्रश्न आणि त्याला 4 पर्याय दिलेले असतात. आता वेळ जो आहे तो 60 मिनिटांचा आहे. म्हणजे 50 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. बीएड जनरल मध्ये तुम्हाला 100 प्रश्न हे 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे असतात. या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. त्यामुळे इथेही तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करून स्कोरिंग करू शकता. आता महत्त्वाच्या तारखा जर आपण या परीक्षांसाठी आपण पाहिल्या, तर या परीक्षांचं असणारं जे नोटिफिकेशन आहे ते साधारणतः डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या अगदी पहिल्या आठवड्यामध्ये येऊन जाईल. ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगसाठी तुम्हाला जवळजवळ 1 महिन्यांचा कालावधी दिला जातो. म्हणजे पूर्ण जानेवारी महिना जो आहे त्या महिन्यामध्ये तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. ॲडमिट कार्ड जे असतात ते परीक्षेच्या अगोदर साधारणतः 8 ते 10 दिवस तुम्हाला दिले जातात आणि तुमची परीक्षा जी असेल ती मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या डेट्स ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये आपली परीक्षा असणार आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 6 महिन्यांचा कालावधी आहे. तर या 6 महिन्यांमध्ये आपल्याला या एक्झामचं कंप्लीट प्रिपरेशन करावं लागणार आहे. आणि जे विद्यार्थी आपल्या फायनल इयरमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांचे या परीक्षांच्या दरम्यानच फायनल पेपर असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या लवकर तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुमचं प्रिपरेशन कंप्लीट होईल आणि एक्झामच्या वेळेस फक्त तुम्हाला या सिलेबसची रिव्हिजन करावी लागेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा आणि या प्रिपरेशनला सुरुवात करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे ती जॉईन करा. कारण या बॅचला तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा अवेलेबल असतील. जर तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला रेग्युलर लेक्चर लाईव्ह अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिले जातात आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते लेक्चर्स पाहून तिथे प्रिपरेशन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर सोबत तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जातात आणि तुमची एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक एक्झामच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा दिला जातो, जेणेकरून तुमचं एक्झामसाठी कंप्लीट प्रिपरेशन होण्यासाठी मदत होते. तर लवकरात लवकर ही लाईव्ह बॅच जॉईन करा. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.